इयत्ता चौथी इंग्रजी युनिट 1.4 धनराज पिल्ले. मित्रांनो, धनराज पिल्ले हे आपल्या भारताचे एक उत्कृष्ट असे हॉकीपटू होते, ज्यांनी आपल्या खेळाच्या जोरावर भारताला अनेक बक्षिसं मिळवून दिलेली आहेत हॉकी या खेळामध्ये. तर त्यांच्यावर आधारित ही एक सुंदरशी गोष्ट आहे धनराज पिल्ले यांची, ती आपण बघणार आहोत. तत्पूर्वी आपल्याला इथं लेट्स बिगिन पार्ट बघायचा आहे. त्याच्यामध्ये पहिला प्रश्न आपल्याला आपल्या मुलांना विचारायचा आहे, व्हॉट गेम्स डू यू लाईक टू प्ले मोस्ट? तर तुम्हाला कोणते कोणते खेळ खेळायला आवडतात, म्हणजे जास्तीत जास्त तुम्ही कोणता खेळ खेळतात? मग क्रिकेट येईल, कबड्डी, खो खो, बरोबर ना, किंवा विटीदांडू म्हणतील, किंवा लंगडी, असे विविध खेळांची मुलं आपले नावं सांगणार आहेत. नेक्स्ट आहे, हु इज युअर फेवरेट प्लेयर? तुला कोणता खेळाडू जास्त आवडतो? तर मुलं बऱ्याचशा खेळाडूंची नावं सांगतील, ती आपण त्या मुलांकडून नावं घ्यायची आहेत. नेक्स्ट आहे, विच इज आर नॅशनल गेम? आपल्या भारत देशाचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे? तर तो आपल्या विद्यार्थ्यांना विचारायचा आहे. किती मुलांना माहिती आहे तो आपण बघायचा. आणि आपल्या माहितीसाठी सांगतो, हॉकी जो आहे, हॉकी तो आपल्या भारताचा राष्ट्रीय खेळ आहे मित्रांनो. क्रिकेट हा आपल्या भारताचा राष्ट्रीय खेळ नाही, तर तो हॉकी आहे. चला आता आपण या ठिकाणी ही स्टोरी बघूया. खूप छान स्टोरी आहे. चला तर सर्वप्रथम बघा, चित्रामध्ये जो हे पिक्चरमध्ये हा जी फोटो दिसत आहे, तर हा आहेत धनराज पिल्ले. ओके, चला बघा, सुंदर स्टोरी आहे. वन मॉर्निंग अ स्कूल इन पुणे अ हॉकी मॅच वॉज अबाउट टू बिगिन. वन मॉर्निंग म्हणजे एके सकाळी, स्कूल इन पुणे पुण्यातल्या एका शाळेमध्ये, म्हणजे पुण्यातील एका शाळेमध्ये एका सकाळी, अ हॉकी मॅच वॉज अबाउट टू बिगिन, एक हॉकीची जी सामना होता, तो हॉकीचा सामना सुरुवातच होणार होती. वॉज अबाउट टू बिगिन, सुरुवातच होणार होती. द ग्राउंड वॉज फुल ऑफ हॅपी अँड चिअरिंग चिल्ड्रन. ते अख्खं जे मैदान होतं, ते संपूर्ण मैदान हॅपी आणि चिअरिंग चिल्ड्रनने भरलेलं होतं. म्हणजे सगळे जे विद्यार्थी होते ते बसलेले होते, मुलं होती, आणि ती आनंदी होती, ती चिअर करत होती आपल्या आपल्या संघाला. आपण चिअरअप करतो ना आपण एकमेकांना, तशा पद्धतीनं चिअरिंग करणे म्हणजे जयघोष करणे, किंवा आपण एखाद्याला प्रोत्साहन देण्यासाठी ओरडतो, कमॉन कमॉन, तशा पद्धतीला चिअरिंग असे म्हणतात. नेक्स्ट बघा, अमंग देम देर वॉज अ यंग बॉय नेम्ड धनराज पिल्ले. तर त्या सर्वांच्या मध्ये, अमंग, अमंग म्हणजे सर्वांच्या मध्ये, अंडरलाईन करा आणि आपल्या वहीत लिहून घ्या वाटलं तर. अमंग म्हणजे सर्वांच्या मध्ये, त्या सर्वांमध्ये, त्या सर्व विद्यार्थ्यांमध्ये, सर्व मुलांमध्ये, देर वॉज अ यंग बॉय नेम्ड धनराज पिल्ले. त्या सर्वांमध्ये एक तरुण मुलगा होता, त्याचं नाव होतं धनराज पिल्ले. जस्ट बिफोर द मॅच बिगॅन धनराज टीम फेल्ट वरीड. जस्ट बिफोर, मॅच सुरू व्हायच्या जरासं आधी, मॅच सुरू होण्यापूर्वी, मॅच बिगॅन म्हणजे सुरुवात होण्यापूर्वी, बिगॅन, बिगिन म्हणजे सुरुवात होणे, बिगॅन म्हणजे सुरुवात झाली, भूतकाळी रूप आहे, बिगिन बिगॅन. तर मॅचची सुरुवात होण्यापूर्वी धनराजची जी टीम होती ती फेल्ट वरीड, थोडीशी काळजीत पडली होती. फील म्हणजे वाटणे, आणि फीलचं भूतकाळी रूप आहे फेल्ट. वरी म्हणजे काळजी, आणि वरीचं भूतकाळी रूप वरीड आहे, लक्षात घ्या. तर धनराजची जी टीम होती ती काळजीत पडलेली होती. काय झालं बघा, देअर बेस्ट प्लेयर वॉज अब्सेंट. काळजी करण्याचं कारण असं होतं की त्यांचा एक बेस्ट प्लेयर होता, तो अब्सेंट होता. अब्सेंट म्हणजे गैरहजर, म्हणजे आला नव्हता. आणि देअर, देअर म्हणजे त्यांचा. दोन प्रकारचे देअर आपण बघतो, THERE, देअर म्हणजे तेथे, याचा अर्थ तेथे होतो, आणि याचा THEIR, देअर म्हणजे त्यांचा, असं होतं. तर धनराजच्या टीमचा जो एक बेस्ट प्लेअर होता तो आला नव्हता. द टीचर लुक्ड ॲट धनराज. शिक्षकांनी धनराजकडे बघितलं. टीचर लुक्ड, लुक्ड म्हणजे पाहिलं, धनराजकडे पाहिलं, अँड सेड, आणि काय म्हणाले बघा, धनराज, विल यू लीड द टीम टुडे? धनराज, तू आज टीमला लीड करशील का? लीड म्हणजे नेतृत्व करणे, लीडर म्हणतो आपण बघा, नेतृत्व करणे. डायरेक्ट शिक्षकांनी धनराजकडे बघितलं आणि धनराजला म्हणाले, धनराज, विल यू लीड द टीम टुडे? आज तू टीमचं नेतृत्व करशील का? धनराज स्माइल्ड अँड नॉडेड. धनराज फक्त हसला आणि नॉडेड, नॉड म्हणजे होकारार्थी मान हलवणे. आपण कधी कधी बघा न बोलता मान हलवतो, एखाद्या होकाराने देतो, नकार देतो, तर नॉडिंग म्हणजे मान हलवणे. तर धनराजने फक्त हसला आणि धनराजने होकाराने मान हलवली की हो सर, हो सर, मी आज टीमचं नेतृत्व करायला तयार आहे. आता पुढे काय झालं बघा,
द व्हिसल ब्ल्यू अँड द मॅच स्टार्टेड. व्हिसल म्हणजे सिटी, व्हिसल म्हणजे सिटी लक्षात घ्या. ब्ल्यू म्हणजे वाजली, ब्ल्यू म्हणजे वाजली, सिटी वाजली. आणि द मॅच स्टार्टेड, मॅचला सुरुवात झाली. द अदर टीम वॉज स्ट्रॉंग अँड स्कोर्ड फर्स्ट गोल. जी दुसरी टीम होती विरुद्ध, धनराजच्या टीमच्या विरुद्धातली टीम, ती स्ट्रॉंग होती, ती मजबूत टीम होती, ती एक चांगली टीम होती. आणि त्यांनी काय केलं, त्यांनी पहिला गोल केला सुद्धा. बघा, ती एक मजबूत टीम होती आणि त्यांनी पहिला गोल केला सुद्धा. सम प्लेयर्स फेल्ट लाईक गिव्हिंग अप. तो पहिला गोल केलेला बघून काही प्लेयर्स जे होते धनराज टीममध्ये, त्यांना असं वाटू लागले की आता आपण मॅच सोडलेलीच बरी. गिव्हिंग अप म्हणजे सोडून देणे, म्हणजे थोडक्यात आपण आता हारणार आहोत, सोडून देऊया मॅच. गिव्हिंग अप त्याला म्हणतात. म्हणजे एखादं काम आपण अर्ध्यावरच टाकून देतो, आपण गिव्हअप करतो, त्याला गिव्हअप पण असा शब्द वापरतो का, तेच ते गिव्हिंग अप. तर पहिला गोल केल्यावर काही प्लेयर्सना वाटू लागलं की चला आता बाबा आपलं काही खरं नाही, आपण हारणारच आहोत, आपण आता मॅच देऊन टाकलेलीच बरी. परंतु धनराज क्लॅप्ड हिज हँड्स, धनराजने आपल्या टाळ्या वाजवायला सुरुवात केल्या. अँड सेड डोंट वरी, लेट अस प्ले टुगेदर अँड ट्राय अगेन. बघा, धनराजने टाळ्या वाजवायला सुरुवात केली आणि धनराज काय बोलला, सेड म्हणजे म्हणाला. धनराज म्हणाला की डोंट वरी, अजिबात काळजी करू नका. लेट अस प्ले टुगेदर, आपण परत एकत्र खेळूया. अँड ट्राय अगेन, आपण पुन्हा पुन्हा प्रयत्न करूया. लेट अस म्हणजे करूया, आपण करूया. लेट एखादी गोष्ट करायची असेल, लेट्स गो, आपण जाऊया. लेट्स प्ले, आपण खेळूया. लेट्स रन, लेट्स स्टडी, लेट्स डान्स, नाचूया, अशा पद्धती. म्हणजे एखादी गोष्ट करूया त्याला लेट्स असं म्हणतात. तर धनराज म्हणाला की अजिबात काळजी करू नका, डोंट वरी, लेट्स प्ले टुगेदर, आपण एकत्र खेळूया. टुगेदर म्हणजे एकत्र, आणि पुन्हा प्रयत्न करू. पुढे बघा, ही पास्ड द बॉल, त्याने बॉल पास केला. रॅन फास्ट, वेगाने धावू लागला. अँड चिअर्ड एव्हरीवन, तो बॉल पास करू लागला एकमेकांकडे, हॉकीच्या स्टिकने, काठीने वेगाने धावू लागला आणि सगळ्यांसाठी ओरडू लागला, चिअर करू लागला. आणि त्याला बघून बाकीचे जे आपल्या टीमचे, धनराजच्या टीमचे जे सपोर्टर्स होते ते सुद्धा चांगल्या पद्धतीने चिअरअप करू लागले. सून धनराज स्कोर्ड अ गोल. सून म्हणजे लगेचच, लवकरच, लवकरच असा अर्थ होतो. लिहून घ्या किंवा अंडरलाईन करून समजून घ्या. सून म्हणजे लवकरच. धनराज स्कोर्ड अ गोल, धनराजने एक गोल केला. द चिल्ड्रन चिअर्ड लाऊडली, जी मुलं सपोर्टर्स बसलेली होती धनराजच्या टीमची, ती खूप मोठ्याने चिअर करू लागले, ओरडू लागले, धनराजच्या नावाचा जयघोष सुरू करू लागले. इन द लास्ट मिनिट, शेवटच्या मिनिटांमध्ये, इन द लास्ट मिनिट, शेवटच्या मिनिटांमध्ये धनराज टीम स्कोर्ड अगेन अँड वोन द मॅच. बघा, शेवटच्या मिनिटांमध्ये काही मिनिटं शिल्लक असताना धनराजच्या टीमने अजून एक गोल केला. स्कोर्ड अगेन, अगेन म्हणजे परत, परत गोल केला. अँड वॉन द मॅच, ती मॅच जिंकली, सामना जिंकला. WON म्हणजे जिंकणे, जिंकला. विन म्हणजे जिंकणे, विनचं भूतकाळी रूप वोन आहे. तर तो मॅच जिंकले कारण 2 गोल त्यांनी केले होते. एव्हरीवन वॉज हॅपी, सगळेजण आनंदात होते. अँड फिलिंग प्राऊड, प्राऊड म्हणजे अभिमान, फिलिंग म्हणजे वाटणे. सगळेजण खूप आनंदात होते आणि सगळ्यांना धनराजचा आणि धनराजच्या टीमचा अभिमान वाटत होता. दॅट डे, त्या दिवशी, दॅट डे म्हणजे त्या दिवशी. दॅट डे धनराज लर्न अन इम्पॉर्टंट लेसन, त्या दिवशी धनराजने एक चांगला महत्त्वाचा धडा शिकला. लेसन म्हणजे धडा. धनराज लर्न म्हणजे शिकला. धनराज एक चांगला धडा शिकला. काय धडा होता तो, की अ गुड प्लेयर नेवर गिव्स अप बट हेल्प्स द टीम. बघा किती चांगला धडा शिकला तो. आणि हा विचार आपण सुद्धा आत्मसात करायला हवा. अ गुड प्लेयर, एक चांगला खेळाडू, नेव्हर गिव्ज अप, नेव्हर म्हणजे कधीही, कधीही नाही असा अर्थ होतो. गिव्ज अप म्हणजे सोडून देणे. तर एक चांगला खेळाडू असतो तो कधीच हारत नाही किंवा कधीच अर्धवट कामं सोडून देत नाही. बट हेल्प्स द टीम, तो आपल्या टीमला मदत करतो. हा खूप चांगला विचार आहे मित्रांनो. तुम्ही सुद्धा हा सुविचार जो आहे तो तुमच्या वहीच्या पहिल्या पानावर लिहून ठेवा. अ गुड प्लेयर नेवर गिव्ज अप बट हेल्प्स द टीम. आणि हा धडा धनराज शिकला त्या दिवशी. लॅटर म्हणजे नंतर. धनराज पिल्ले बिकम अ ग्रेट हॉकी प्लेयर ऑफ इंडिया. लॅटर म्हणजे लगेच नाही, खूप वर्षानंतर धनराज पिल्ले हा आपल्या भारताचा एक ग्रेट हॉकी प्लेयर बनला. खूप मोठा प्लेयर बनला मित्रांनो धनराज पिल्ले. बिकेम म्हणजे बनणे, हे लक्षात घ्या. बिकेम म्हणजे बनला. बिकमचा भूतकाळी रूप आहे बनला, बिकेम.
ही लेड इंडिया इन मेनी मॅचेस. लेड म्हणजे नेतृत्व केले, लीड म्हणजे नेतृत्व करणे, लेड म्हणजे नेतृत्व केले. हे एकमेकांचे पास्ट टेन्स आहेत, म्हणजे भूतकाळी रूप आहे लीडचं लेड. त्यानं अनेक सामन्यांमध्ये भारताचं नेतृत्व केलं, म्हणजे भारताच्या टीमचा तो कॅप्टन सुद्धा होता. हिज लाईफ टीचेस अस टीमवर्क, लीडरशिप अँड नेवर गिव्ह अप. धनराजचं जे जीवन आहे ते आपल्याला 3 गोष्टी शिकवतं. पहिली गोष्ट म्हणजे टीमवर्क. टीमवर्क म्हणजे संघ भावना, एक होऊन खेळणे, संघामध्ये जेवढे खेळाडू असतील त्या सर्वांनी एक होऊन खेळणे. लीडरशिप म्हणजे नेतृत्व गुण, टीमचं नेतृत्व कसं करावं हे लीडरशिप. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट नेवर गिव्ह अप, कधीही हारण्याचा विचार करू नये, कधीही काम अर्धवट सोडू नये. ते आपण जिंकणारच या जिद्दीनं आपण ते काम किंवा जो खेळ आहे तो पूर्ण केला पाहिजे. तर अशा पद्धतीने मित्रांनो ही धनराजची स्टोरी आपण बघितलेली आहे. खूप छान स्टोरी आहे. इथे सुद्धा बघा धनराजचं पिक्चर दिलेलं आहे. धनराजचा जो खेळ आहे तो तुम्ही यूट्यूबवर त्याचे व्हिडिओज आहेत त्यांच्या खेळांचे, ते नक्की बघा तुम्ही, खूप छान. चला आता आपण मित्रांनो स्वाध्याय बघूया. चला, सी, लिसन अँड रिपीट. लक्षपूर्वक ऐका आणि माझ्यासोबत म्हणा. चिअरिंग, अमंग, नॉडेड, फिसल, लीडरशिप, स्कोर्ड, टीमवर्क, लेसन असे कठीण शब्द दिलेले आहेत. चिअरिंग म्हणजे जयघोष करणे. अमंगचा अर्थ म्हणजे अनेक मुलांच्या मध्ये, अनेकांमध्ये एकटा असं वेगळा असतो, त्याला अमंग म्हणतात, सर्वांच्या मध्ये. नॉडेड म्हणजे होकाराने मान हलवणे. फिसल म्हणजे सिटी वाजवणे, सिटी ॲक्च्युली अर्थ होतो. लीडरशिप म्हणजे नेतृत्व. स्कोर्ड म्हणजे गोल करणे, स्कोर करणे, गुण मिळवणे अशा पद्धतीनं. टीमवर्क म्हणजे संघ भावना, एकत्र मिळून काम करणे. त्याच्यानंतर लेसन म्हणजे धडा. डी बघा, फाईन मिनिंग्स ऑफ न्यू वर्ड्स फ्रॉम द डिक्शनरी. हे काही शब्द जे वरती दिलेले आहेत त्यांचे अर्थ तुम्ही डिक्शनरीमधून शोधून काढायचे आहेत. आता इथं पुढचा आहे ई, अतिशय महत्त्वाचा आहे बघा. रिअरेंज द वर्ड्स अँड राईट मिनिंगफुल सेंटेन्सेस विथ करेक्ट पंक्च्युएशन. रिअरेंज म्हणजे पुन्हा त्याची जुळणी करणे, अरेंज करणे दिलेले शब्द. आणि मिनिंगफुल सेंटेन्स अर्थपूर्ण वाक्य लिहायचे विथ करेक्ट पंक्च्युएशन, विरामचिन्हासह. पंक्च्युएशन म्हणजे विरामचिन्ह, योग्य विरामचिन्ह ते करेक्ट करायचं आहे बघा. धनराज वेल हॉकी प्लेज असे 4 शब्द दिलेत आणि ते प्रॉपर आपल्याला अरेंज करून कसं झालं, धनराज प्लेज हॉकी वेल असं इथं वाक्य तयार झालेलं आहे. तशाच पद्धतीनं आपण आता इथं करूया. पहिलं बघा, टीम लीड्स इंडिया ही. तर इथं कसं येणार आहे, तर इथं वाक्य कसं येणार बघा. ही लीड्स टीम इंडिया, म्हणजे धनराजने इंडियाच्या टीमचे नेतृत्व केलं. ही लीड्स टीम इंडिया आणि तर पूर्ण विराम येणार. दुसरं वाक्य बघा, हीज गेम हॉकी इज. बघा, हीज गेम हॉकी इज, बरोबर. आता ह्याचं वाक्य कसं येणार बघा. हीज गेम इज हॉकी असं इथं वाक्य येऊ शकतं. हीज गेम इज हॉकी आणि पूर्णविराम, म्हणजे त्याचा खेळ हा हॉकी आहे किंवा हॉकी इज हिज गेम असंही वाक्य चालू शकतं, पण त्याच्याऐवजी हे बेस्ट आहे. तिसरं वाक्य बघा, धनराज ग्रेट प्लेयर इज अ. तर हे वाक्यात आपल्याला करायचं आहे. धनराज हे नाव आहे त्यामुळे पहिलंच येणार आहे. धनराज इज म्हणजे आहे अ ग्रेट प्लेयर, धन आणि पूर्णविराम येणार. धनराज इज अ ग्रेट प्लेयर. धनराज हा एक मोठा खेळाडू आहे, थोर खेळाडू आहे. आता चौथं बघा, चिल्ड्रन द लाऊडली चिअर्ड. बघा, द चिल्ड्रन चिअर्ड म्हणजे जयघोष केला. लाऊडली, द चिल्ड्रन चिअर्ड लाऊडली, मुलं मोठ्या मोठ्याने चिअरअप करू लागले. तर अशा पद्धतीने ही 4 वाक्य आपण इथं बनवलेली आहेत. आता नेक्स्ट बघूया, एफ लास्ट. लिसन द फॉलोइंग वर्ड्स केअरफुली, आयडेंटिफाय द सिलॅबल्स अँड प्रॅक्टिस विथ क्लॅप्स. तर मित्रांनो सिलॅबल्स म्हणजे बघा, तर सिलॅबल्स म्हणजे मित्रांनो या ठिकाणी आपण ज्याला असं म्हणतो की
शब्द एखादा शब्द वाचत असताना त्याचे गट पडतात काही, आणि त्या गटांनाच आपण सिलॅबल्स म्हणतो. म्हणजे शब्दाचे गट पडतात. जसे की आता बघा, म्हणजे जसे त्याच्यामध्ये स्वर असतात, आपले 5 स्वर आहेत, ए, ई, आय, ओ आणि यू. हे 5 स्वर वेगळे वेगळे वापरले एखाद्या शब्दामध्ये की बघा त्याचे उच्चारसुद्धा वेगळे वेगळे होत असतात. मग तसे त्याचे सिलॅबल्स पडतात. म्हणजे आता इथे सिलॅबल या शब्दातच बघितलं तर SYC, LLA, ल्या, बल्स, असे हे 3 भाग पडले बघा, बल्स अशा पद्धतीने. तर त्यांना ते सिलॅबल्स असे म्हणतात. तर हे ओळखायचे कसे, तर शब्द वाचताना, आता इथं स्कोर्ड हा शब्द आहे, शब्द वाचताना आपला जो हात आहे मित्रांनो तो आपल्या हनुवटीच्या खाली घ्यायचा आहे. म्हणजे आपली जी हनुवटी आहे खालची तिथे लावायचं आहे, आणि तो शब्द वाचताना नीट ऐका बघा, तो शब्द वाचताना आपली हनुवटी किती वेळा हलते तेवढे त्याच्यात सिलॅबल्स असतात. एकदा हलली तर 1 सिलॅबल्स असतं, 2 वेळा हल्ली तर 2 सिलॅबल्स असतात, 3 वेळा हल्ली तर 3 सिलॅबल्स असतात. हा एक सोपा ही टेक्निक आहे. बघा आता एक साधा शब्द, मी बॉय हा शब्द लिहितो आहे इथं, बॉय. आता बघा आपला हात हनुवटीच्या खाली घ्या आणि बॉय असा शब्द म्हणा. बघा बॉय, माझी हनुवटी एकदाच खाली गेली, म्हणजे इथं किती सिलॅबल, हे 1 सिलॅबल आहे. लक्षात आलं. तसं आता इथं बघा स्कोर्ड, बघा स्कोर्ड बघा या ठिकाणी सुद्धा एकच सिलॅबस आहे, कारण हनुवटी माझी एकदाच खाली आलेली पाहिजे. ती कुठे येते, SCO नंतर. मग आपण असं लिहितो SCORED, म्हणजे या ठिकाणी आपली हनुवटी खाली आली, म्हणजे इथं एकच सिलॅबल्स आहे स्कोर्डमध्ये. पुढं बघा चेअरिंग, तर इथं सुद्धा आपल्याला एकच सिलॅबल असलेलं पाहायला मिळतं. पुढे बघा लेसन, इथं आपल्याला 2 सिलॅबल्स मिळतात, ले आणि सनमध्ये 2 सिलॅबल, कारण 2 वेळा हनुवटी आपली खाली येते. इथं 1, इथं 2. पुढे बघा अमंगमध्ये बघा अमंग, इथं सुद्धा 2 आहेत, ला 1 आणि ओच्या जागी 1, अमंग. लक्षात आलं, अमंग. मग इथं 2 सिलॅबल्स असलेले आपल्याला पाहायला मिळतात, म्हणजे च्या इथं 1 आणि MOच्या इथं 1 आणि NG पुढे, म्हणजे इथं 1 आणि इथे 1 असे 2 सिलॅबल्स पाहायला मिळतात. आणि फिसल, इथं सुद्धा 2 येतात बघा, इथं फीच्या इथं आणि सलच्या जागी 1, म्हणजे WHI आणि STLE इथं 1 असे हे 2 सिलॅबल्स पाहायला मिळतात. तर लक्षात आले, सिलॅबल्स म्हणजे थोडक्यात काय, आपल्या हनुवटीला आपण आपला हात लावायचा खाली, आणि आपली हनुवटी तो शब्द उच्चार करताना किती वेळा हलते ते त्याचं सिलॅबल्स असतं. म्हणजे तेवढे त्याच्यात सिलॅबल्स असतात. 2 वेळा हल्ली तर 2 सिलॅबल्स, 1 वेळा हल्ली तर 1 सिलॅबल्स. चला, तर अशा पद्धतीने आपण हा स्वाध्याय देखील बघितलेला आहे. एकदा तुम्ही धनराज पिल्ले हा लेसन नीट रीड करा, वाचा, कठीण शब्दाचे अर्थ सर्व समजून घ्या आणि त्यानंतर स्वाध्याय सोडवा. थँक्यू.